कल्पतरूपेक्षाही श्रेष्ठ हे भागवत आहे. म्हणून या भागवत महापुराणाला कल्पतरूपेक्षाही मोठी उपमा दिलेली आहे. अगदी सुंदर असं हे भागवत. आणि याच भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगतात, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगतायत, सच्चिदानंद रूपाय, सच्चित आनंद घन असणारा भगवान परमात्मा, विश्वोत्पत्त्या हेतवे, जो या विश्वाच्या उत्पत्तीला कारण आहे, विश्वोत्पत्त्या हेतवे तापत्रय विनाशाय, जो भगवान परमात्मा तीनही तापाचा नाश करतो, अशा भगवान परमात्म्याच्या चरणी श्री कृष्णाय वयं नमः. आता ऐका, तुम्हाला सांगते की हा भगवान परमात्मा किती सत्य आहे. सतचित आनंद घन असणारा भगवान परमात्मा. सत म्हणजे काय? तर सत म्हणजे सत्य. हा भगवान परमात्मा किती सत्य आहे सांगेन तुम्हाला की 28 युग झालं तो देव विटेवर उभा आहे. आपण नव्हतो तेव्हाही तो देव होता. आपण गेलो तरी तो देव राहणार आहे. आपली पुढची पिढी आली तरी तो देव राहणार आहे. या जगामध्ये सगळं काही मिथ्य आहे, फक्त तो भगवान परमात्माच सत्य आहे. कारण संत सांगतात, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सतचित आनंद घन असणारा तो भगवान परमात्मा, ज्याच्यात बदलच होत नाही त्याला सत्य म्हटलं जातं. बाकी सगळं या जगामध्ये मिथ्य आहे, पण ज्याच्यात बदलच होत नाही तो केवळ एक भगवान परमात्मा सत्य आहे. म्हणून सच्चिदानंद रूपाय. आता सांगेल, या श्रीमद भागवताचे मुख्य आराध्य दैवत आहेत श्री शुकदेवजी महाराज. आणि या भागवताचे मुख्य श्रोते आहेत राजा परीक्षित. प्रथमतः तर ही कथा सुरुवातीला नारायणाने ब्रह्माजीला प्रदान केली. का तर ब्रह्माजींना या सृष्टीचा विस्तार करायचा होता. म्हणून नारायणाने ब्रह्माजीला एक कथा प्रदान केली. त्याच्यानंतर ब्रह्मदेवांनी सनकादिकांना दिली. सनकादिकांना का दिली? तर भक्तीचं दुःख दूर करण्यासाठी सनकादिकांना ही कथा दिली. आणि सनकादिकांनी ही कथा देवर्षी नारदांना दिली. नारदांना का दिली? तर नारदांना या सृष्टीचा विस्तार करायचा होता. म्हणून ही श्रीमद भागवत कथा देवर्षी नारदांना प्रदान केली. आणि नंतर देवर्षी नारदांनी तीच कथा वेदमहर्षी व्यासांना प्रदान केली. व्यासांना का प्रदान केली? तर व्यासांना सृष्टीचा विस्तार करायचा होता. देवर्षी नारदांनी व्यासांना दिली. मग तीच कथा शुकदेव महाराज सांगतात की राजा परीक्षितला ही कथा कशी सांगितली. तर या कथेचे मुख्य वक्ता आहेत श्री शुकदेवजी महाराज. आणि या कथेचे मुख्य वक्ता आहेत राजा परीक्षित. मुख्य श्रोता आहेत शुकदेव महाराज. म्हणून कथेच्या दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं जातं
यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर शुकदेवजी महाराज जे जन्माला आल्या आल्याच पळाले, सर्व गोष्टींचा त्याग केला, सर्व गोष्टींचा त्याग करून निघून गेले ते शुकदेव महाराज वेद महर्षी व्यासांना प्रणाम करतात. तर का व्यासोष्टिष्टम जगत सर्व, कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे व्यास महाराजांना प्रणाम केला. शुकदेव महाराजच करत नाही तर आपली जी काही संत मंडळी आहे त्या संतांनी देखील व्यासांना मानलेलं आहे. माझे माऊली ज्ञानोबराय देखील म्हणतायत महर्षी व्यासांनी समाधी अवस्थेत भागवत लिहिलं म्हणून अनेक संतांनी देखील त्यांना प्रणाम केलेला आहे. तेच वेद महर्षी व्यास तर सांगताय नैमिषे सुतमासीन मभिवाद्य महामतीं तथामृत रसस्वाद कुशल शौनको ब्रवीत. 7 अरण्य त्यापैकी एक नैमिषारण्य, जिथे ब्रह्मजींच्या रथाचं चाक थांबलं ते नैमिषारण्य. आणि आता इथून कथेला सुरुवात होते. शुकांचा आणि शौनकांचा संवाद सुरू झाला. त्या ठिकाणी सुतजींचं आगमन झालं आणि सत्कारासाठी त्यांच्या सत्कारासाठी सर्वजण उठून उभे राहिले.
शुकदेवांचं आगमन झालं. सत्कारासाठी सर्वजण उठून उभे राहिले. शुकदेव तर म्हणतायत याच्यात माझं काही नाही, हे तर सर्व माझ्या गुरुदेवांचं, याच्यामध्ये माझं तर काहीच नाही, मी तर खूप लहान आहे. पण वयानं जरी लहान असले तरी विद्वत्तेनं मात्र ते महान आहेत. म्हणून सर्वजण शुकदेवांच्या आगमनासाठी उठून उभे राहतात. आणि त्याच ठिकाणी चर्चा सुरू होते. अज्ञानध्वंत विध्वंस कोटी सूर्य समप्रभा सुताख्या ही कथा सारम मम कर्ण रसायनम. सुतजी महाराज जे सूर्याच्याही पलीकडचे आहेत, ज्यांची विद्वत्ता एवढी महान आहे, सर्वजण त्यांना वंदन करतायत की आपल्या या ज्ञानाचं थोडस तेज आमच्यापर्यंत पोहोचू द्या, की जेणेकरून जी काही माणसं संसाराच्या मागे लागलेली आहेत, गुरफटलेली आहेत, त्यांचं कल्याण व्हावं, सार्थक व्हावं, याच्यासाठी त्यांच्यासाठी एक सुंदर अशी कथा आम्हाला सांगा. खूप आनंद झाला सगळ्यांना. शुकदेव महाराज सांगतायत. सुतजींना प्रणाम करून वंदन करून महाराजांनी एक अत्यंत अद्भुत कथा सांगायला सुरुवात केली. पृथ्वीला सर्वोत्तम ग्रह मानून एक दिवस पृथ्वीच्या भ्रमंतीसाठी निघाले आणि फिरत असताना पुढे काही विचित्र दृश्य त्यांना दिसलं. पृथ्वीच्या भ्रमणासाठी निघाले, काहीतरी विचित्र दृश्य समोर दिसतंय. सर्वत्र कलियुगांचा प्रभाव सर्व लोकांवरती पडलेला आहे. कारण देवर्षी नारद पाहतायत की त्यांना समोर असं एक दृश्य दिसलं आणि ते पाहिल्याच्या नंतर अत्यंत दुःखित झाले. असं वाटलं जावं आणि वृंदावनामध्ये यमुना मातेचं दर्शन करावं, राधा राणीचं दर्शन करावं आणि परत निघून यावं. पण पाहताय तर काय, एक युवती आणि दोन पुरुष. ती युवती आणि त्या युवतीच्या मांडीवरती दोन वृद्ध पुरुष पडलेले. ती युवती रडते. देवर्षी नारदांना पाहिलं आणि ती रडायला लागली. तिनं नारदांना पाहिलं आणि असं वाटलं की आपल्या उद्धारासाठी आता कोणीतरी इथे आलेला आहे. ती युवती या कारणानं रडत होती, जे काही दोन मांडीवर जे दोन पुरुष होते ते तिचे मुलं होते आणि ते काही कारणानं वृद्ध झाले होते. या कारणाने ती युवती रडत होती. आणि जेव्हा ही कथा सुरू झाली, शुकदेव महाराज राजा परीक्षितला ही कथा सांगायला लागले, तेव्हा स्वर्गातले देवगण अमृताचा कलश घेऊन त्यांच्याकडे आले आणि शुकदेवांना म्हणतायत की हे अमृत तुम्ही घ्या आणि तुमचं भागवत कथा जी आहे ती आम्हाला सांगा, ती भागवत कथा आम्हाला प्रदान करा. पण शुकदेव महाराजांनी विचार केला की को काच को मणी, जसं मण्याची काचाची तुलना होऊ शकत नाही, तसे या अमृताची आणि भागवताची देखील तुलना होऊ शकत नाही. स्वर्गातले देवगण अमृताचा कलश घेऊन आले, हे अमृत तुम्ही घ्या आणि हे भागवत आम्हाला प्रदान करा, हे भागवत आम्हाला द्या. कारण हे किती गोड आहे भागवत मी तुम्हाला सांगितलं. हे भगवंताचं नाम इतकं श्रेष्ठ आहे की एके ठिकाणी सांगितलं जातं,
कलश घेऊन शुकदेवजी महाराजांकडे येत आहेत. पण शुकदेव महाराजांनी विचार केला की मी हे अमृत ज्याला देतोय त्याला विचारलं पाहिजे. तर राजा परीक्षितीला विचारतात शुकदेव महाराज की तुम्हाला हे अमृत हवं आहे की हे भागवत हवं आहे. त्यावेळेस राजा परीक्षितीने निवडलं ते भागवत. राजा परीक्षिती म्हणतायत मला ते अमृत नकोय, मला फक्त भागवत पाहिजे. आश्चर्य वाटलं शुकदेव महाराजांना. त्या ब्रह्माजींना ब्रह्मदेवांना साष्टांग प्रणिपात केला. कारण भागवताची ताकद किती आहे सांगेल. त्यांना काय केलं, तराजू जोडला. तराजू एका साईडला सर्व दान सर्व कर्म सर्व तप ठेवली गेली आणि एका साईडला भागवत ठेवलं गेलं. तर त्याचा परिणाम त्याचं आश्चर्य असं झालं, भागवताचा परडा जड भरला. मग सांगतायत शुकदेव महाराज की हे भागवत भागवत नाहीये, साक्षात भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे. सगळ्यांनी वंदन केलं. अगदी तीच वार्ता चालू आहे. सुतजी सांगतायत एक युवती आणि 2 वृद्ध पुरुष अनेक स्त्रिया तिची सांत्वन करतायत. कारण ती युवती रडत होती आणि ती स्थिती पाहिल्यानंतर नारद मुनी तिथून निघाली. पण त्या स्त्रीने नारद मुनींना पाहिलं आणि ती स्त्री म्हणायला लागली, भो भो साधो क्षणं तिष्ठम मश्चिंतामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथागहरं परम. हे साधू थांबा, माझं भक्तीचं दुःख दूर करा. मला माहिती आहे बाळ ध्रुवाला दिशा दाखवणारे तुम्हीच आहात. आणि एवढंच नाही तर प्रल्हादांना गर्भामध्ये संस्कार करणारे देखील तुम्हीच आहात. तुम्हीच माझं दुःख दूर करा. तुम्ही जरी मला ओळखलं नसेल पण मी मात्र तुम्हाला ओळखलंय. ती युवती म्हणते, साधू मी मात्र तुम्हाला ओळखले, माझं दुःख तुम्हीच दूर करू शकता. त्यावेळेस ती भक्ती सांगते, माझा परिचय असा आहे की मी भक्ती आहे. अहं भक्ती रीती ख्याता इमो मे तनयो मतो ज्ञान वैराग्य न मानो काल योगी न जर्जरो. आणि तेवढ्यामध्ये त्याच ठिकाणी आकाशवाणी झाली. ती युवती म्हणते, साधू माझं दुःख दूर करा. पण त्याच ठिकाणी मात्र आकाशवाणी झाली, सत्संग. सत्संगाशिवाय हे दुःख दूर होऊ शकत नाही. कारण सांगितलेलं आहे, बिनु हरी कृपा
आकाशवाणी झाली की सतसंगाशिवाय होऊ शकत नाही. मग देवर्षी नारदांनी त्या युवतीला भागवत सांगितलं. त्या युवतीला भागवत सांगितल्याच्या नंतर त्या भक्तीचं दुःख दूर केलं. ती युवती म्हणजे भक्ती आहे. त्या भक्तीचं दुःख दूर केलं आणि जे काही दोन वृद्ध पुरुष पडलेले होते त्या भागवत सांगितल्याच्या नंतर त्यांना चैतन्य रूप आलं आणि ते देखील तरुण झाले. हे संकादिक महामुनींना हे तर लक्षात आलं तर शुकदेव सांगतायत ही भागवत कथा अत्यंत अद्भुत आहे, अत्यंत सुंदर आहे, जगाचं कल्याण करण्यासारखी आहे, जगाचं कल्याण करणारी आहे. पण असा एक प्रश्न निर्माण केला की या जगामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत, कुकर्मी, दुष्कर्मी. मग त्या लोकांसाठी देखील आपण काय करू शकतो? तर शुकदेव महाराज आणखी एक अद्भुत अशी कथा सांगतायत. ती कथा अशी आहे की कुसंगी असो, कुकर्मी असो, दुष्कर्मी असो, कुठलाही व्यक्ती असो, हे भागवत श्रवण केल्याच्या नंतर त्याचा देखील उद्धार होतो. अगदी सुंदर अशी कथा शुकदेव महाराज सांगतात राजा परीक्षितीला की आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाला संतती नव्हती. या कारणाने तो खूप दुःखी होता, खूप वैतागलेला होता की अनेक वर्ष झालं संतती प्राप्त होत नाही, पुत्र प्राप्ती होत नाही, याच्यासाठी मी काय करायचं? अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे कर्म केले पण संतती मात्र प्राप्त होईना. एक दिवस एवढा वैताग आला आणि एका अरण्यामध्ये निघून गेले. असं वाटत होतं की माझा जीव द्यावा. मी अरण्यामध्ये गेले तर एका महात्म्याचं दर्शन झालं आणि महात्म्याचं दर्शन झाल्याच्या नंतर महात्म्यांचं दर्शन घेतलं आणि लक्षामध्ये आलं की मी आता माझा प्राण त्याग करणार आहे. महात्म्यांनी विचारलं, एवढा मोठा घनदाट अरण्य, त्या अरण्यामध्ये तुम्ही कुठे चालला? तर ते आत्मदेव ब्राह्मण सांगतायत की अनेक वर्ष झाले मला संतती प्राप्त होत नाही. जसं आपल्यामध्ये जर कुणाला संतती होत नसेल तर आपण देखील देवाला नमस करतो, अनेक प्रकारचे काही वेगवेगळे कर्म आपण करतो. संतती नाही या कारणाने अत्यंत दुःखी झालेली होती आत्मदेव ब्राह्मण. महात्म्यांचं दर्शन घेतलं, महात्म्यांना सांगितलं की एवढे वर्ष झाले मला संतती देखील नाही, माझा जगून तरी काय फायदा, माझा जगून तरी काय उपयोग आहे, मी आता जीव देण्यासाठी चाललेलो आहे. त्यावेळेस महात्म्यांनी सांगितलं, आत्मदेव ब्राह्मणाला सांगतायत महात्मे की तुम्ही तुमचं पुढचं जीवनचरित्र पाहिलं का? तुम्हाला याच जन्मात नाही, पुढचे 7ही जन्म तुम्हाला संतती नाही. पुढचे 7ही जन्म नाही म्हटल्यावर आत्मदेव ब्राह्मण म्हणतात, आता तरी बाहेर चाललो होतो पण आता तुमच्याच चरणावरती माझा प्राण सोडणार. महात्मा सांगतायत, एक फळ मी तुम्हाला देतो, ते फळ घ्या, तुमच्या पत्नीला द्या, नक्कीच तुम्हाला संतती प्राप्त होईल. आत्मदेव ब्राह्मणाने ते फळ घेतलं आणि घरी आले आणि ते पत्नीला ते फळ दिलं. त्या धुंदुलीला, पत्नीचं नाव होतं धुंदुली, धुंदुलीला ते फळ दिलं आणि सांगितलं, हे फळ तू खा, हे फळ खाल्ल्याच्या नंतर आपल्याला संतती प्राप्त होणार आहे. एका महात्म्याने हे फळ दिलेलं आहे आणि सांगितलं हे फळ खायला सांगा. धुंदुलीच्या हातामध्ये ते फळ दिलं पण धुंदुली म्हणते, हे कोणाकडून आणलं, कसं आणलं, काय आणलं आणि हे फळ मला खायला देतायत? कारण ती थोडी वाईट होती. धुंदुलीचे विचार मात्र चांगले नव्हते, वाईट विचाराची धुंदुली होती. तिनं काय केलं, ते फळ खाल्लं नाही. आपल्या बहिणीला सांगितलं की हे फळ त्यांनी माझ्या हातात दिलंय आणि सांगितलं हे फळ खा, नंतर आपल्याला संतती प्राप्त होणार आहे, पण मी हे फळ खाऊ शकत नाही. आत्मदेव ब्राह्मण मात्र दुःखीतच होते, संतती नव्हती. फळ हातामध्ये दिलं
पण धुंदुलीच्या बहिणीने सांगितलं, हे बघ मला देखील आता संतती होणार आहे, तू एक काम कर, हे फळ गाईच्या मुखामध्ये दे आणि फक्त गर्भवती असल्याचं नाटक कर, पोटाला चिंध्या बांधून नाटक कर. तिनं ते फळ घेतलं आणि गाईच्या मुखामध्ये दिलं. ते फळ गाईच्या पोटामध्ये गेलं. काही दिवसांनी तिच्या बहिणीला मूल झालं, पण तिने असं केलं की धुंदुलीलाच मूल झालं असा प्रकार त्यांनी दाखवला आणि ते मूल घेतलं आणि ते धुंदुलीपाशी ठेवलं. ते बहिणीचा मुलगा होता, पण ते धुंदुलीपाशी त्याने ठेवलं. अत्यंत आनंद झाला आत्मदेव ब्रह्मणाला की एवढ्या दिवसात मला संतती प्राप्त झाली. खूप अत्यंत आनंदी झाले. सगळीकडे आनंदी आनंद आनंदी आनंद आनंद साजरा करतायत की मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला. आणि त्याच दिवशी ज्या गाईला फळ खायला दिलं होतं त्या गाईला देखील एक मुलगा झाला. मुलगा झाला म्हणजे तो मुलगा असा होता, त्याचे कान होते गाईचे आणि पूर्ण शरीर माणसाचं, म्हणून त्यांचं नाव होतं गोकर्ण. फक्त कान गाईचे आणि पूर्ण शरीर माणसाचं. गाईला देखील संतती प्राप्त झाली. सगळीकडे आनंद झाला की मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला. मुलगा मोठा झाल्याच्या नंतर जे काही गाईला जो मुलगा झाला होता गोकर्ण, तो गोकर्ण चांगल्या विचारांचा, चांगल्या मनाचा, चांगल्या बुद्धीचा होता, म्हणून बाहेर शिक्षणासाठी निघून गेला. भरपूर असं शिक्षण घेतलं आणि हा जो धुंदुलीचा मुलगा होता त्याचं नाव देखील तिनं तसंच ठेवलं, धुंदुली धुंदुकारी. नाही का, आपण पण ठेवत असतो आपल्या नावावरून आपल्या मुलाचं नाव ठेवत असतो आपण. तसं धुंदुली म्हणते या बाळाचं नाव देखील माझ्या नावावरूनच ठेवायचं, मी धुंदुली हा धुंदुकारी. त्या बाळाचं नाव ठेवलं गेलं, त्या मुलाचं नाव ठेवलं धुंदुकारी. जसे आईचे विचार तसेच मुलाचे देखील विचार. तो धुंदुकारी देखील वाईट विचाराचा होता, वाईट कर्म करायचा, लेकरांना मारायचा, पाप करायचा, असे फार वाईट पाप त्यानं केलं. गोकर्ण मात्र चांगल्या विचाराचा, चांगल्या बुद्धीचा, शिक्षणासाठी बाहेर गेला. एक दिवस या धुंदुकारीनं काय केलं, 5 वेश्या घरी आणल्या आणि घरी आणून सगळं काही जेवढं काही धन होतं त्या वेश्यांनी पाहिलं. त्या धुंदुकारीला काय केलं, खाली पाडलं, धुंदुकारीला मारलं आणि तोंडामध्ये विस्तू भरला आणि त्या घरामध्ये पूर्ण ठेवलं. काही काळानंतर, काही दिवसांनी गोकर्ण महाराज आपल्या गावी आले. पाहतायत गावी आले आपल्या आणि घरामध्ये झोपले. झोपल्याच्या नंतर विचित्र विचित्र आवाज कानावरती येऊ लागले. कधी भूताचा आवाज, कधी पक्ष्यांचा आवाज, कधी मांजरीचा आवाज, कधी कुत्र्याचा आवाज, विचित्र प्रकारचे आवाज कानावरती येत आहेत. डोळे लावले आणि पाहिलं, अरे इथे कोण आहे, बाहेर या, असं बाहेर या. तर तो धुंदुकारी जो होता तो स्वप्नात आला आणि सांगितलं, दादा मी वाईट कर्म केली, वाईट पाप केलं, वाईटाच्या संगतीत राहिलो, म्हणून पिशाच योनीला धुंदुकारी गेला. आता मला माझ्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. दादा माझं चुकलंय, मला माझ्या जीवनाचा उद्धार करायचा आहे. मग गोकर्ण महाराज सांगतायत, जर वाटत असेल जीवनाचा उद्धार व्हावा तर तुला भागवत कथा श्रवण करावी लागेल. ठीक आहे म्हणे, मी भागवत कथा श्रवण करील, पण जर समोर बसायला लागले तर समोर बसता येत नव्हतं, कारण ती पिशाच योनीच अशी आहे, जर समोर खायला दिलं तर ते खाता येत नाही, पाणी दिलं तर पाणी पिता येत नाही, बसायला असं टाकलं तर त्याच्यावर बसता येत नाही, अशी ती पिशाच योनी. आणि ते पिशाच योनीला धुंदुकारी गेलेला होता. मग सांगितलं कथेसाठी मंडप दिला, पूर्ण नियोजन गोकर्ण महाराजांनी केलं. आणि त्या मंडपामध्ये एक असा बांबू होता, त्या बांबूला 7 गाठी होत्या. सांगितलं या बांबू मध्ये जाऊन तुम्ही कथा श्रवण करायची. कथेचा पहिला दिवस झाला, त्या बांबूची पहिली गाठ फुटली. दुसरा दिवस झाला, दुसरी गाठ फुटली. अशा 7 दिवसाच्या 7 गाठी त्या बांबूच्या फुटल्या.
त्या धुंदुकारीनं कथा श्रवण केली, भागवत कथा श्रवण केली आणि प्रगट झाले. त्यांना नेला, स्वर्गातून विमान आलं. गोकर्ण महाराजांनी भागवत सांगितलं, त्या धुंदुकारीचा देखील उद्धार करून दिला. ही भागवत कथा एवढी अद्भुत आहे की धुंदुकारीचा देखील उद्धार केला. एवढी श्रेष्ठ, एवढी महान, एवढी अद्भुत श्रीमद भागवत कथा. शुकदेव सांगतायत राजा की अशा अनेक प्रकारच्या कथा आपल्याला श्रवण करायच्या आहेत. जसं सांगितलं जातं की एका श्लोकामध्ये सांगतायत, जन्मादस्य यतोऽन्वयादि तरतस् चार्तेष्वबुद्ध्य स्वराट् तेनि ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारिमृणां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो वृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. शुकदेव सांगतात राजा की ज्याचा जन्मच आद्य आहे त्याला प्रणाम. कोण तर नाव नाही घेतलं. ज्याचा जन्मच आद्य आहे, जो सूर्याच्याही पलीकडे आहे, तो कोण तर नाव नाही घेतलं. अगदी अद्भुत कथा सांगतायत. कारण मी तुम्हाला मगाशी सांगून गेले की हा ईश्वर एवढा सत्य आहे, एवढा सत्य आहे. जगामध्ये सगळं काही मिथ्य आहे, फक्त आणि फक्त हा ईश्वर सत्य आहे. म्हणून तर एके ठिकाणी सांगितलेलं आहे, सत्य आहे. कारण सांगतायत, शुकदेव सांगतायत, धर्म प्रोजित केतोत्र परमो निर्मत्सरणां सतां वेदं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम् श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परेरीश्वरा
चला, परमधर्म काय आणि परमधर्म म्हणायचं कशाला? परमधर्म तर भगवंताची कथा आहे, परमधर्म तर श्रीमद भागवत आहे. सांगतायत शुकदेव की परमधर्म म्हणायचं कशाला, परमधर्म काय? परमधर्म तर श्रीमद भागवत कथा आहे. कारण एवढं सुंदर सांगितलं की सत्यम परम धीमहि. हा तर एक केवळ श्लोक नाही, मी तर म्हणेल हा एक मंत्र आहे, मंत्र. आणि या श्लोकाचं उच्चारण केलं की सत्यम परम धीमहि, हा परमात्मा किती सत्य आहे. याच्यानंतर शौनकादी मुनींना सुतजीला प्रश्न केला की या जगामध्ये सर्वात श्रेयस्कर काय आहे? तर या जगामध्ये सर्वात श्रेयस्कर श्रीमद भागवत आहे. असे अनेक प्रकारचे प्रश्न करतात. शास्त्राचे सार काय? भगवंताचे अवतार किती? शास्त्राचे सार फक्त आणि फक्त श्रीमद भागवत कथा. या जगातलं सर्वात श्रेयस्कर काय असेल तर तीही श्रीमद भागवत कथा आहे. कारण याच्यामध्ये भक्ती आहे, याच्यामध्ये ज्ञान आहे, याच्यामध्ये वैराग्य आहे आणि याच्यामध्ये गोपिकांची निष्काम भक्ती सांगितलेली आहे. हे या जगातलं सर्वात श्रेयस्कर भागवत आहे. मग भगवंताचे अवतार किती आणि त्या अवताराचं कारण काय? देव अवताराला येतो, पण देव अवतार कशासाठी घेतो? काही काही लोक म्हणतात की सज्जनाचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनाचा प्रहार करण्यासाठी देव येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. सज्जनाचं कल्याण करण्यासाठी आणि दुष्टांचा प्रहार करण्यासाठी देव येतो, पण नाही. याच्या अगोदर देव सांगतायत की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. रावणाला मारणं फार सोपं होतं, पण महात्मा शबरी मातेला सांगून गेले होते, शबरी तुला तो जगाचा मालक, तुला तो देव प्रभू रामचंद्र तुला भेटायला येतील. मग त्या शबरीला भेट कोण देणार होतं? याच्यासाठी देव अवताराला येतात. शबरी मातेला सांगितलं की देव भेटायला येणार कधी? तेव्हा देवाचा जन्मही झाला नव्हता. तेव्हा सांगितलं शबरी मातेनं वाट पाहावी, अंगण सजावं, रोज सडा टाकावा, झाडून काढावं, फुलांची रांगोळी काढावी. रोजचा नित्यक्रम शबरी मातेचा चालू राहायचा. एक दिवस शबरी एका कागाला विचारते की कधी येतील देव मला भेटायला. विचारते शबरी एका कागाला. Oh
भक्तासाठी येतो. कारण म्हणतात ना, भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. देव भक्तासाठी अवताराला येतो. देवाचा अवतार कारण त्याच्यासाठी असतं की देव भक्तासाठीच अवताराला येतो. त्याच्यानंतर सांगतायत की भगवान, तुम्ही निघून गेल्याच्या नंतर धर्म कोणाच्या शरणागतीला गेला? तुम्ही वैकुंठ धाम गमन केल्याच्या नंतर धर्म कोणाच्या शरणागतीला गेला? त्यावेळेस परमात्मा उत्तर देत आहे की श्रीमद भागवत प्रत्यक्ष धर्माचं स्वरूप आहे. की ही श्रीमद भागवत कथा प्रत्यक्ष धर्माचं स्वरूप आहे. त्याचं वर्णन आपण ऐकणार आहोत. पण सांगेन तुम्हाला मी या भागवताची रचना कशी झाली त्यापासून सुरुवात केली. वेद महर्षी व्यासांच्या मनामध्ये एक संभ्रमी स्थिती निर्माण झाली की बाबा, अनेक ग्रंथ या जगाला मी दिले, महाभारतासारखा मोठा ग्रंथ मी या जगाला दिला, पण अजून मनाची स्थिती काही शांत होईना. अशी स्थिती मनामध्ये निर्माण झाली. आणि ती स्थिती निर्माण झाल्याच्या नंतर तेवढ्या तिथे काय झालं की देवर्षी नारदांचं आगमन झालं. पाहिलं देवर्षी नारदांना एवढा आनंद झाला आणि सांगितलं की मी याच चिंतेमध्ये होतो की एवढे मोठे ग्रंथ मी तयार केले, पण मनामध्ये काही अजून मनाला शांतता भेटत नाही. मनात संभ्रमी स्थिती माझ्या निर्माण झाली की असं का होते? एवढे मोठे ग्रंथ तयार केले पण मनाला काही शांतता भेटत नाही. त्यावेळेस देवर्षी नारद सांगतायत की ही जी स्थिती तुमच्या मनामध्ये आली की असं समजायचं ही वेळ, हा काळ सत्संग करण्याचा, भगवंताचं नामस्मरण करण्याची वेळ आहे. चांगलं झालं की तुमच्या मनामध्ये अशी स्थिती निर्माण झाली. कारण संतांचं दर्शन झालं. संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडीला. महात्मा तिथे आले, सांगितलं की तुमच्या मनामध्ये ही जी स्थिती निर्माण झाली की चांगलं झालं की तुमच्या मनात अशी स्थिती, संभ्रमी स्थिती निर्माण झाली की तुम्ही अनेक प्रकारचे ग्रंथ तयार केले, महाभारतासारखा ग्रंथ या जगाला दिला, तरी देखील मनाला शांतता लाभत नाही. तर देवर्षी नारद सांगतायत अशी स्थिती मनामध्ये निर्माण झाल्यावर समजायचं की ही वेळ सत्संग करण्याची आहे. असं सांगितल्याच्या नंतर देवर्षी नारद सांगतायत तुमची ही स्थिती निघून जाण्यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगतो. ती कथा अशी आहे की देवर्षी नारद आपल्या पूर्वजन्माची कथा व्यासांना सांगतायत. नारद सांगतायत की एक दासीपुत्र होता आणि बाहेर मोल मजुरी करून पोट भरायचं, काम करून पोट भरायचं. हा दासीपुत्र काही दिवस काम करत राहिला. एक दिवस चातुर्मास आल्याच्या कारणानं गावामध्ये एक महात्मा आले, एक साधू आले आणि चातुर्मास चालू झाला. चातुर्मास चालू झाल्याच्या नंतर तो दासीपुत्र काय करायचा की अंगण झाडून घ्यायचा, जे काही काम त्याला सांगतील ते काम करायचा आणि आजूबाजूला इर्द गिर्द खेळायचा. एक दिवस कानावरती भगवंताची कथा ऐकली आणि कथा ऐकल्याच्या नंतर असं वाटलं, अरे वा, काही सुंदर कथा आहे, मी मंडपमध्ये जाऊन बसलं पाहिजे. मग पब्लिकच्या मागे येऊन तो दासीपुत्र बसला, लोकांच्या मागे बसला. परत दुसऱ्या दिवशी तेच की जे काही कामं दिली होती ती कामं आवरली आणि दुसऱ्या दिवशी कथा श्रवणासाठी येऊन बसले. ती कथा सतत भगवंताची कथा कानावर पडली. एवढा छंद लागला त्या कथेचा. एक दिवस तो दासीपुत्र की महात्म्यांच्या समोरच जाऊन बसला. समोर जाऊन बसल्याच्या नंतर रोज कथा श्रवण करायचा. जेवढी काही कामं दिली ती कामं आवरून भगवंताची कथा श्रवण करायचा. कथाचा एवढा छंद लागला की चातुर्मास संपला आणि महात्म्यांची जाण्याची वेळ आली. महात्मा आपल्या गावी निघून चालले. त्यावेळेस तो दासीपुत्र महात्म्यांच्या जवळ गेला
आणि महात्म्यांच्या चरणावरती नतमस्तक झाला. महात्माला विनंती करतोय, महात्मा मला आता तुमच्या सोबत यायचंय, मला ही कथा ऐकायची, मला तुमच्या सोबत यायचंय, मी या गावात राहू शकत नाही. महात्मा सांगतायत की बाळा तुझी आई एकटी आहे, त्या आईचा अगोदर तू सांभाळ कर. असं सांगितल्याच नंतर तो बालक म्हणतो, महात्मा तुम्हीच कथेमध्ये सांगितलं की आपल्याला जे भजन करण्यासाठी, देवाचं नामस्मरण करण्यासाठी जे अडवतात ना, त्यांचा आपण त्याग केला पाहिजे. मग माझी आई मला तर भगवंताचं नामस्मरण करू देत नाही, मला भजन करण्यासाठी ती अडवते. मग महात्मांनी सांगितलं, अगोदर तू तुझ्या आईची सेवा कर, भगवंताचं नामस्मरण कर आणि नंतर तू माझ्यासोबत ये. महात्मा निघून गेले. बालक दुःखित होता, कारण महात्मांसोबत जायचं होतं. एवढ्या त्या भगवंताच्या कथेचा छंद कानावरती लागला, भगवंताचा छंद लागला की सतत आणि सतत भगवंताचं नामस्मरणच करावं. भगवंताच्या कथेचा छंद लागला त्या दासी पुत्राला. एक दिवस काही कारणानं आई गोशाळेमध्ये गेली आणि गेल्याच्या नंतर त्या आईला सर्पदंश झाला आणि आई मरण पावली. बालकानं आईला आपल्या मांडीवर घेतलं. बालक रडतोय. लोकही येतात आणि म्हणतात, बघा याला कुणीच नाही, पहिले वडील गेले, आता आई गेली, याला कुणीच नाही. पण एक गोष्ट सांगू का दादा, ज्याला कोणी नसतं ना त्याला तो जगाचा मालक असतो. ज्याच्या साथीला कोणी नसतं त्याच्या साथीला तो जगाचा मालक असतो. पहिले वडील गेले, आता आई गेली, या बालकाला कुणीच राहिलं नाही. पहा पहा याला कुणीच राहिलं नाही. लोक येत आहेत असं बोलतायत, पण मुलानं स्वतःला आवरलं. आवरलं, आपल्या आईचा अंत्यविधी केला आणि मुलगा निघून गेला. कुठं? अरण्यामध्ये भजन करण्यासाठी गेला. भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताची तपश्चर्या केली, भगवंताची भक्ती केली. भगवंत प्रसन्न झाले आणि त्या दासीपुत्राला दर्शन दिलं. ही कथा कोण सांगताय? देवर्षी नारद व्यासांना सांगतायत. देवर्षी नारद म्हणतायत, व्यासजी हा पुत्र दुसरा तिसरा कोणी नाही, मी माझ्या पूर्वजन्माची कथा तुम्हाला सांगितली. हा पुत्र दुसरा कोणी नाही, ही कथा माझीच आहे. देवर्षी नारदांनी व्यासांना कथा सांगितली. त्यावेळेस देवर्षी नारदांनी चतुश्लोकी भागवताद्वारे याचा विस्तार करायला सांगितलं की याचा विस्तार करा. तो विस्तार आपण करणार आहोत, पण पुढे आहे. तो विस्तार देखील आपल्याला पाहायचा आहे. कारण एवढा मोठा ग्रंथ आहे की 18,000 श्लोक, 12 स्कंद आणि 335 अध्याय या ग्रंथामध्ये आहेत. काही लोक प्रश्न करतील की एवढा मोठा हा ग्रंथ आहे आणि हे भागवत 7 दिवसामध्ये याची पूर्तता होते का? तर मी उत्तर देईल, नाही होत. याला आपण वर्ष जरी घातलं ना तर या भागवताची पूर्तता होत नाही. कारण एवढा अद्भुत ग्रंथ आहे, एवढी अद्भुत कथा ही आहे भागवत कथा. मग सांगतायत त्याच्यानंतर, निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखामृतरसयुतं पिबं भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुका. शुकदेव सांगतायत, राजा याचा अर्थ काय? तर निगम, वेद रूपी जे वृक्ष आहे ना, त्या वेद वृक्षाचं परिपक्व फळ म्हणजे श्रीमद भागवत आहे. याच्यामध्ये फेकून देण्यासारखं काही नाही, सोडून देण्यासारखं देखील काही नाही. हे एवढं अद्भुत आहे, हे फळच एवढं अद्भुत आहे, पण झाडाच्या उंच डाळीवर हे फळ आहे. मग पोपट रूपामध्ये शुकदेव येत आहेत आणि हे भागवत आपल्याला सांगतायत, भागवत आपल्याला ऐकवतायत. एवढी अद्भुत भगवंताची ही कथा आहे.
वेद महर्षी व्यासांनी इतका विस्तार केला की 18,000 श्लोक झाले. श्रीमद भागवताची रचना तर झाली, मग हे भागवत द्यायचं कोणाला असा प्रश्न त्यांना निर्माण झाला. 18,000 श्लोकांचं भागवत तयार झालं, पण आता हे भागवत द्यायचं कोणाला? तर लक्षामध्ये आला आपला पुत्र आहे शुकदेव. पुत्र आहे म्हणून हे भागवत द्यायचं नाही, तर तो पात्र आहे म्हणून हे भागवत द्यायचं. लक्षामध्ये आलं पुत्र आहे, पण पुत्र तर जागेवर नव्हता. शुकदेव महाराज गुफेमध्ये जंगलामध्ये भगवंताची तपश्चर्या करण्यासाठी गेलेले होते. लक्षामध्ये आलं पुत्र आहे, पण पुत्र जागेवर नाही. मग त्या वेद महर्षी व्यासांना प्रश्न केला. देवर्षी नारदांना प्रश्न केला की वेद महर्षी व्यासांबद्दल तर खूप ऐकलं, पण शुकदेवांविषयी आम्हाला थोडेफार माहिती सांगा की शुकदेव कोण आहेत, कसे आहेत आणि काय आहे. त्यावेळेस एक अद्भुत कथा सांगितली की एकदा चर्चा तयार झाली आणि त्या चर्चामध्ये असा प्रश्न केला की या जगामध्ये सर्वात मोठं काय आहे. तर सांगितलं या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ प्रेम आहे. असं सांगितल्याच्या नंतर एका जणानं प्रश्न केला की हे प्रेम कोणाकडे आहे. मग सांगितलं की हे प्रेम फक्त शिव आणि पार्वतीमध्ये आहे. त्या दोघांचं नातं एवढं अतूट आहे की ते कधी गुरु शिष्यही होतात, कधी पती पत्नीही होतात. आणि हे प्रेम त्यांच्यामध्ये आहे. तिथे होते नारद मुनी, त्यांची शेंडीत तैड झाली. ते म्हणतात हे प्रेम आणि त्या दोघांकडे कसं. आता हे नारद मुनी म्हणजे कळीचे नारद निघाले. शब्द कानावर पडले आणि लगेच निघाले. विणेचा झंकार केला आणि भगवंताचं नामस्मरण करत करत निघाले. नारायण श्रीमन नारायण 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 नारायण
कैलास पर्वतावर. पार्वती मातेला पाहिलं की गुरुदेव आले. गुरुदेव या. महात्म्यांची पूजा केली, गुरुदेवांची पूजा केली आणि पूजा केल्याच्या नंतर कैलासामध्ये बसवलं नारद मुनींना. नारद मुनी विचारतायत, माते सगळं काही ठीक आहे का? तुमचा संसार सगळं काही ठीक आहे का? पार्वती माता म्हणतायत, हो गुरुदेव सगळं काही ठीक आहे. म्हणे ठीक आहे. म्हणे शिवजी कुठे गेले? शिवजी भिक्षेला गेले. माते मला एक प्रश्न करायचा आहे तुम्हाला. पार्वती माता म्हणतायत, गुरुदेव काय प्रश्न आहे तुमचा? त्यावेळेस नारद मुनी असं विचारतायत की माते शिवजी तुम्हाला सगळ्या काही गोष्टी सांगतात का? तर पार्वती माता म्हटले, हो सगळं काही सांगतात. ते माझ्यापासून काहीच लपवत नाही. त्यांनी मला त्यांच्या अर्ध्या अंगामध्ये मला जागा दिली. याच्यापेक्षा अजून मला काय पाहिजे? म्हणे सगळं सांगतात, मनातलं बाहेरचं सगळं काही मला ते सांगतात. म्हणे ठीक आहे. माते मग शिवजीच्या डोक्यावरची जी गंगा आहे ती गंगा कोण आहे सांगितलं का? म्हणे हो सांगितलं की माझीच बहीण आहे ती. आमच्या दोघींचाही हिमालयाच्या पुढे जन्म झाला. माझीच बहीण आहे ती, माझी सोबत आहे ती. म्हणे ठीक आहे. मग त्याच्यानंतर असा प्रश्न केला की माते मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला शिवजीने एक गोष्ट सांगितली का? म्हणे कोणती? तर म्हणतात की भगवान भोलेनाथाच्या गळ्यामध्ये जी मुंडक्यांच्या माळा आहेत ती मुंडकी कोणाची आहे? पार्वती मातेच्या भुवयाच तैर झालं. म्हणे सगळं सांगितलं आणि ही गोष्ट मला त्यांनी सांगितलीच नाही. राग आला त्यांना. सगळं सांगितलं, ही गोष्ट माझ्यापासून का लपवली असेल? या मुंडक्यांच्या माळा कोणाच्या आहेत? नारद मुनी म्हणतायत, माते भगवान भोलेनाथ पाहुणे रावळे आल्यानंतर काढून ठेवतात का? म्हणे नाही काढत. म्हणे झोपताना अंगाला रुततात त्या तरी देखील काढत नाही. म्हणे मग हेच म्हणायचं माते मला, या मुंडक्यांच्या माळा कोणाच्या आहेत? खळ लावली नारद मुनी आणि महात्मा निघून गेले. म्हणे माते मी येतो, मला पुढेही जायचं आहे, अजून कामे आहेत. महात्मा नारद मुनी निघून गेले. पार्वती माता चिंतेमध्येच, विचारामध्येच, मुंडक्यांची माळा कोणाची असते? सगळ्या गोष्टी मला सांगितल्या भगवान भोलेनाथांनी, पण या मुंडक्यांच्या माळा कोणाच्या आहेत मला सांगितलंच नाही. मग भगवान भोलेनाथ कैलासवरती आले, अलग निरंजन केला आणि भगवान परमात्मा तिथे प्रगट झाले. पाहिलं देवाला. रोज पार्वती माता जोडी घेण्यासाठी यायच्या, हातातला चिमटा घ्यायच्या, पण आज पार्वती माता काय आल्याच नाही. पार्वती मातेच्या तोंडावर 12 वाजले होते. 12 कधी वाजतात? जेव्हा घड्याळीचे सगळे काटे एका जागेवर येतात तेव्हा घड्याळात किती वाजतात? झोपल्या काका पहिला मंडळ. घड्याळाचे सगळे काटे एका जागेवर आल्या घड्याळात किती वाजतात? 12 वाजतात. तसे पार्वती मातेच्या तोंडावर 12 वाजले. पाहिलं शिवजींनी, अरे आज काहीतरी गोळ झालं. भगवान भोलेनाथ आले, खाली बसले आणि पार्वती मातेला विचारलं, माते काय झालं आज तुला? रोज जोडी घ्यायला येते, चिमटा घ्यायला येते, आज तू आली नाहीस. म्हणे तुम्ही एक गोष्ट मला सांगितली नाही, माझ्यापासून तुम्ही एक गोष्ट लपवली. माते आजपर्यंत जेवढ्या काही गोष्टी झाल्या सगळ्या गोष्टी मी तुला सांगितल्या, अशी एकही गोष्ट तुमच्यापासून लपवली नाही माते. म्हणे नाही, तुम्ही एक गोष्ट लपवली माझ्यापासून. काय लपवली माते सांग मला. म्हणे मी तुम्हाला सांगणार आहे, पण तुम्ही त्याचं उत्तर मला दिलं पाहिजे, ती गोष्ट मला तुम्ही सांगितली पाहिजे. म्हणे सांगतो ना. तर पार्वती माता म्हणताय, तुमच्या वेळेत ह्या ज्या मुंडक्यांच्या माळा आहेत ती मुंडकी कोणाची आहे? माते एवढंच ना? नाही नाही म्हणे, आता मला सांगावंच लागेल. भगवान शिवजी हसतात, माते एवढंच सांगायचं ना तुला, पण मी तुला सांगतो त्याच्या आधी माझा तुला असा एक प्रश्न आहे की आपल्या या कैलासावरती कोणी आलं होतं का? म्हणे हो, माझे गुरुदेव आले होते. लक्षात आलं, नक्कीच काहीतरी आग लावून गेली. मग भगवान भोलेनाथ सांगतायत की माते
या मुंडक्यांच्या ही जी मुंडकी आहेत ना, ही जी मुंडक्यांची माळ आहे ना माझ्या गळ्यात, ही मुंडकी दुसरी तिसरी कोणाची नाही माते. अगर तुझे अनेक जन्म झाले तर तुझ्या त्या जन्माचा वियोग मला सहन झाला नाही, म्हणून तिची ती मुंडकी मी एका याच्यात दोरीमध्ये होऊन माझ्या गळ्यात बांधली. पार्वती मातेच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झालं की जगामध्ये असा कोणी आहे का पत्नी मेल्याच्या नंतर पत्नीची मुंडकी घेणार आणि गळ्यात बांधणार, असं कोणी आहे का जगात. शिवजी सांगतात माते तुझा वियोग मला सहन झाला नाही, म्हणून तुझे अनेक जन्म झाले तर ती तुझी जी मुंडकी आहेत ना, तर ती मुंडकी मी गळ्यात घातलेली आहे, ती दुसरी कोणाची नाही. पार्वती मातेने प्रश्न केला ही माझीच आहे, पण याचं हे तुम्हाला लक्षामध्ये कशी राहतात, तुम्ही याच्यासाठी काय करता. तर भगवान भोलेनाथ सांगतायत याच्यासाठी मी एकच काम करतो, फक्त अमर कथा श्रवण करतो. मला देखील ती अमर कथा श्रवण करायची. भगवान शिवजी सांगतायत कथा श्रवण करायची, पण आपल्याला एका पर्वतावरती जावं लागेल की जिथे एकही जिवंत पशु नसला पाहिजे. मग पार्वती माता आणि भगवान भोलेनाथ दोघे जण अशा ठिकाणी गेले की केदारनाथ, आपल्याला माहिती आहे केदारनाथ, भगवान शिवजी आणि पार्वती माता त्या ठिकाणी गेले. सांगितलं वायुदेवतांना की वाऱ्याने सगळं झाडून काढा की ते एकही जिवंत पशु पक्षी राहिला नाही पाहिजे. वायुदेवतांनी झाडून काढलं, एकही पशु एकही पक्षी त्या ठिकाणी राहिला नाही. बर्फाळ प्रदेशामध्ये गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर भगवान भोलेनाथांनी आपल्या जे काही नंदी आपलं जे वाहन होतं ते खालीच ठेवलं आणि पार्वती माता आणि शिवजी दोघे जण पर्वतावरती गेले. भगवान भोलेनाथांनी आपल्या गळ्यातले सर्प कानातले विंचू सगळं काही खालीच सोडलं आणि दोघेच फक्त वरती गेले आणि तिथे बसले. बसल्याच्या नंतर भगवान भोलेनाथांनी कथा सांगायला सुरुवात केली. भगवान भोलेनाथ कथा सांगतायत, पण भगवान म्हणतायत माते मी तुला डोळे झाकून कथा सांगणार आहे, पण तू कथा ऐकती की झोपली हे मला कसं कळणार. त्यावेळेस पार्वती माता म्हणतायत शिवजी मी खालून हुंकार देईल, तुम्ही कथा सांगा मी हुंकार देईल. त्यावेळेस ठरलं, भगवान शिवजी कथा सांगायला सुरुवात केली आणि पार्वती म्हणतायत बोला पुढे, बोला पुढे, असा हुंकार पार्वती माता देत आहे. जसं नाही का आपल्याला आजीबाई कथा सांगत असल्यावर लहान मुलं नाही का म्हणत आजी मग पुढे काय झालं, आजी मग पुढे काय झालं. आता आजी कथा सांगत नाही आणि मुलगा कथा ऐकत, आजीला कथा येत नाही. भगवान शिवजी कथा सांगतायत, खालून हुंकार पार्वती माता हुंकार देतायत बोला पुढे, बोला पुढे. पण असं झालं कथा चालू असताना पार्वती मातेला दशमस्कंदामध्ये झोप लागली. शेजारी पोपटाचं पिलू पडलेलं होतं मेलेलं, ते कथा ऐकून ते जिवंत झालं. त्यानं पाहिले अरे पार्वती माता तर हुंकार देत नाही, मग हुंकार जर दिला नाही तर शिवजी मध्येच कथा थांबवतील आणि हे चांगलं नाही. म्हणून त्या पोपटाच्या पिलानं काय केलं, पार्वती मातेवरच त्यानं हुंकार द्यायला सुरुवात केली. बोला पुढे, बोला पुढे. 12वा स्कंद संपला. भगवान शिवजीने डोळे उघडले आणि पार्वती मातेला विचारलं पार्वती सांग दशमस्कंदाच्या पुढे काय झालं. पार्वती माता झोपेतून जाग्या झाल्या. म्हणे मी कथाच ऐकली नाही, पुढे मला दशमस्कंदामध्येच मला झोप लागली, मी पुढे कथा श्रवण केली नाही. म्हणे तू कथा श्रवण केली नाही आणि मग होंकार कोण देत होतं. पाहिलं तरी पोपटाचं पिलू दिसलं. असे डोळे लाल केले आणि त्रिशूल फेकणार ते पोपटाचं पिलू भिर उडालं आणि कुठं आलं, माता अरणी वेद महर्षी व्यासांच्या पत्नी अरणी माता जांभळी देत होत्या, भिर दिशी उडत आलं त्यांच्या पोटात गेले. अरणी माता विनंती करतायत माझ्या पोटामध्ये कोण आहे, बाहेर या. 12 वर्ष एकाच जागेवर आहे, माझ्या पोटात कोण आहे, बाहेर या, इथे थांबू नका. शेवटी भगवान नारायणानेच प्रार्थना केली की तुम्ही बाहेर या. पण ते शुकदेव सांगतायत की मी जर बाहेर आलो तर तुमची ही जी माया आहे ती माया मला ग्रस्त करेल.
त्याच्यामुळे मी बाहेर येऊ शकत नाही. विनंती केली, बाहेर यावंच लागेल. जशी बाहेर आले तशी पळायला लागली. वडील आवाज देतात, पुत्रा शुका थांब. पण शुकदेवजी थांबायला तयार नाहीत. वडिलांचा कळवळा पाहून शेवटी एका झाडाने उत्तर दिलं की कितीतरी जन्मामध्ये तुम्ही त्यांचे पुत्र होतात आणि कितीतरी जन्मामध्ये ते तुमचे पुत्र होते. ते थांबू शकत नाही, ते तुमचे नाही. शुकदेव सांगतायत की बाबा मी तुमचा नाही, मी चाललो. शुकदेव महाराज पळत उडून गेले आणि एका गुफेमध्ये जाऊन बसले. भगवंताची तपश्चर्या करत, भगवंताचं नामस्मरण करत बसले. मग आता वेद महर्षी व्यासांना प्रश्न निर्माण झाला की हे भागवत तयार झालं, पण भागवत तर द्यायचं तरी कोणाला? त्याच्यासाठी पुत्र आहे, पण पुत्र तर तपश्चर्यासाठी बाहेर गेलेला आहे. मग पुत्राला तर बोलून घ्यावंच लागेल. मग वेद महर्षी व्यासांनी काय केलं, भागवतातले काही श्लोक काढले. एक श्लोक काढला आणि आपल्या शिष्याकडे तो श्लोक दिला आणि सांगितलं जंगलामध्ये जा आणि या श्लोकाचं उच्चारण करा, शुकदेव महाराज पळतच येतील. वेद महर्षी व्यासांचे शिष्य एक श्लोक घेतला आणि निघाले. एका घनदाट जंगलामध्ये गेले, एका गुफेच्या समोर गेले आणि तिथं जाऊन त्या श्लोकाचं उच्चारण करायला लागले. वरहा पीडम नटवर मुखु कर्णयो कर्णिकारम बिभ्रद्वास कनक कपिशम वैजयंती च माला. असा सुंदर श्लोक त्यांच्या कानावरती पडला. पळत बाहेर आले गुफेच्या आणि त्या पुत्रांना म्हणतात, त्या शिष्यांना म्हणतायत, तुम्ही हा जो श्लोक गायलाय तो अर्धाच आहे, तो श्लोक पटकन पूर्ण करा, मला तो श्लोक ऐकायचा आहे. तुम्ही जो श्लोक गायलाय तो श्लोक तुम्ही अर्धाच गायलाय. त्यावेळेस त्या शिष्यांनी तो श्लोक पूर्ण केला. ते शिष्य म्हणतायत, रंध्रान वेरुधान सुधया पुरयन गोपवृंदे वृंदारण्यं स्वपदरमणं प्रविशद गीत कीर्ती. श्लोक पूर्ण झाला, एवढा आनंद झाला. त्यांना विचारलं, तुम्ही हा जो श्लोक गायला आहे हा श्लोक कशामध्ये आहे? शुकदेवांना सांगितलं की हा श्लोक एका ग्रंथामध्ये आहे आणि हा श्लोक तुम्हालाच द्यायचा आहे. हा पूर्ण ग्रंथच तुम्हाला द्यायचा आहे, याच्यासाठी तुम्हाला यावं लागेल आमच्यासोबत. म्हणे ठीक आहे. मग काय पाहता शुकदेव महाराज, एवढा आनंद झाला की हा श्लोक मला भेटणार. या कारणाने शुकदेवजी महाराज निघाले आणि कसं निघाले, भगवंताचं नामस्मरण करत एवढ्या मस्तीत निघाले. एवढा आनंद झाला की श्लोक मला भेटलाय. मेरे सावरे सलोनी कन्हैया, मेरे सावरे सलोनी कन्हैया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है. मेरे सावरे सलोनी कन्हैया, तेरे
केला, एक श्रोता तयार केला, ते म्हणजे आहेत राजा परीक्षिती. राजा परीक्षिती हे धन्य कुलातले आहेत. त्यांचं कुल एवढं धन्य आहे. ते का धन्य आहे तर त्यांच्या कुलामध्ये अनेक भक्त, अनेक देव, अनेक संत होऊन गेले. द्रौपदी सारखी भक्त त्यांच्या कुलामध्ये होऊन गेले. म्हणून परीक्षिती राजाचे कुल हे धन्य आहे. परीक्षिती राजाच्या कुलामध्ये द्रौपदी ही एक भक्त होती. एवढी भगवंताची भक्त होती की भगवंताचे इतकं नामस्मरण केलं, भगवंताचं भजन केलं. द्रौपदी मातेला सतत आणि सतत भगवंताचं नामस्मरण करावं. द्रौपदी माता देखील म्हणायच्या, हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण राम हरे कृष्ण राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण. सतत कृष्ण 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 कृष्ण. द्रौपदी मातेला भगवंताचं भजन करावं. आणि भगवान परमात्मा देखील द्रौपदीचंच भजन करत होते. देवाची सख्खी बहीण सुभद्रा, पण त्या सुभद्रेचं कधी देव भजन करत नव्हते. एक दिवस उद्धवजीनं विचारलं, देवा तुमची सख्खी बहीण आहे सुभद्रा, तरी तुम्ही द्रौपदीचं भजन करता. द्रौपदी 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 सारखी तिचंच भजन करता, याचं कारण काय? भगवंत हसले. भगवंत म्हणतात, उद्धवा वेळ आल्यानंतर तुला मी दाखवून देईन मी द्रौपदीचं भजन का करतो. आणि मध्ये काही काळ गेल्याच्या नंतर एक दिवस भगवंताच्या लक्षात आलं की उद्धवाला जरा विसर पडलाय. मग उद्धवाला सोबत घेतलं आणि सुभद्रेच्या महालामध्ये भगवान परमात्मा आले. आणि तिथे आल्याच्या नंतर सुभद्राताई मेकअप करत होत्या. भगवंतानं पाहिलं आणि सुभद्रेला आवाज दिला, सुभद्राताई कालची एकादशी, आज द्वादशी, खूप भूक लागली हो, काहीतरी खायला द्या. सुभद्राताई म्हणते, देवा मला लग्नाला जायचं, तुमची काय मध्ये ही घाई आहे? तिथे टेबलवर फळं आहेत, ते फळं घ्या आणि खा. देवालाही तेवढंच पाहिजे होतं. देव परीक्षा घेत होते. मग भगवान परमात्मा तिथे आले आणि हाताने एक आपल्या सफरचंद कापलं आणि उद्धवजीला खायला दिलं. पुन्हा दुसरं घेतलं, दुसरं कापायला गेले तर आपली करंगळीच कापून घेतली. करंगळी कापली आणि त्याच्यातून रक्त यायला लागलं. उद्धवजीनं पाहिलं, देवा तुमचं बोट कापलंय, तुम्ही फळ कापता की काय कापता? बोट कापले तुमचं, केवढं रक्त वाहतंय त्याच्यातून. थांबा मी सुभद्राताईला बोलवतो. सुभद्राताईला आवाज दिला, ए सुभद्राताई, देवाचं बोट कापलंय, देवाच्या बोटाला बांधण्यासाठी चिंदी दे. आता देवाची बहीण म्हणल्यावर साडीची काही कमी असणार आहे का? पूर्ण महल साडीने भरलेला. सुभद्राताई म्हणते, थांबा 2 मिनिटं मी चिंदी शोधून आणते. चिंदी शोधायला आतमध्ये गेली. सगळी कपाट चालली, पण एक चिंदी सुद्धा सुभद्राताईला सापडली नाही. देवाच्या लक्षात आलं, ही आपल्या कामाची नाही. देव म्हणले, शेजारी द्रौपदीचा महल आहे, तिथे चल उद्धवा. तिथे गेले आणि तिथं पाहिलं तर द्रौपदी माता तुळशीला पाणी घालत होत्या. तुळशीला पाणी घालत होत्या आणि देवाला पाहिलं. भगवान परमात्मा द्रौपदीकडे आले आणि द्रौपदीनं पाहिलं की देवाचं बोट कापले, देवाच्या बोटातून रक्त वाहतंय. पाहिलं द्रौपदीनं. द्रौपदी म्हणते, देवा किती बोट कापले तुमचं, तुम्ही काय करत होते? किती रक्त वाहतंय, अर्ध पूर्ण अंग रक्तानं भरलंय, इतके वेळ तुम्ही काय केलं? द्रौपदी ताईनं कुठलाच विचार केला नाही. ते रक्त पाहिलं की हातातली थाळी खाली पडली.
आणि द्रौपदीताईनं काय केलं, आपल्या डोक्यावरचा पदर काढला, भरदार वस्त्र अंगावर घातलेली होती, डोक्यावरचा पदर काढला आणि पदराकडनं सर्व दिशी साडी फाडली आणि ती देवाच्या बोटाला चिंदी गुंडाळली. साडी फाडत असताना उद्धवाने एक प्रश्न केला, द्रौपदीताई शास्त्र माहिती ना तुम्हाला? म्हणे काय? सौभाग्यवती स्त्रीनं कधी डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नसतो. घ्या आता तरी. मी नाही सांगत, उद्धवजी सांगतात. सौभाग्यवती स्त्रीनं कधी डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नसतो आणि कधी पदराकडनं साडी फाडायची नसते. द्रौपदीताई शास्त्र माहिती नाही ना तुम्हाला? उद्धवजी शास्त्र माहिती मला, पण एक सांगू का? माझ्या कपाळावरचं कुंकू किती दिवस जिवंत ठेवायचं हे ज्याच्या हातात आहे ना त्यालाच चिंदी दिली आहे. त्याच्याच बोटाला चिंदी गुंडाळली. माझ्या कपाळावरचं कुंकू किती दिवस ठेवायचं हे ज्याच्या हातात आहे, मग मी कुठला विचार करायचा? देवाच्या बोटाला चिंदी गुंडाळी आणि देवही म्हणतात, द्रौपदी अगं तू नव्हतं वस्त्र फाडायला पाहिजे, पदराकडनं साडी नव्हती फाडायला पाहिजे. त्यावेळेस द्रौपदी माता म्हणतात, देवा मेने नहीं फाड़ा चीर. काय म्हणते द्रौपदी? मेने नहीं फाड़ा चीर, पीर देख कर अधीर हो. द्रौपदी माता म्हणतात, देवा मी हे वस्त्र फाडलंच नाही, तुम्हाला पाहिलं. मेने नहीं फाड़ा चीर, पीर देख कर अधीर हो, धागे ही स्वयं नाथ, चीर छोडकड भागे. हे वस्त्र मी फाडलंच नाही, तुम्हाला पाहिलं, हे माझ्या जवळचं वस्त्र तुमच्याकडे पळालं. पण देवा एक सांगू का? धागे या अभागे जो बड़े नहीं आगे, भाग उनके ही जागे जो उंगली पे लागे. देवा जे धागे माझ्यापाशी राहिले ना ते अभागी ठरले आणि जे धागे मला सोडून तुमच्याकडे पळाले ना ते धागे भाग्यवान ठरले. लक्षात आलं उद्धवजीच्या. याच्यासाठीच देव द्रौपदीचं भजन करतायत. आणि त्या द्रौपदीवरती इतकी संकट आली की ज्या वेळेस द्रौपदी मातेचं वस्त्र हरण चालू होतं तर दुर्योधन सांगत होता, दुःशासना ओढ तिचं वस्त्र, आपण जुगारात जिंकलंय तिला. द्रौपदी माता भगवंताचा धावा करते, वस्त्र ओढायला चालू आहे. द्रौपदी माता आपल्या हाताने धरते, आपल्या दाताने वस्त्र धरते, पण वस्त्र काही थांबत नाही. वस्त्र ओढायला चालू आहे. आपले जे काही 5 पतिदेव होते सगळ्यांनी खाली माना घातल्या. एकाचेही टप्पर होईनावर मान काढण्याची. द्रौपदीने शेवटी काय केलं, भगवंताचा धावा चालू केला आणि द्रौपदी माता म्हणायला लागल्या, कोठे गुंतला कोठे गुंतला
द्रौपदी माता भगवंताचा धावा करतात. देवाच्या लक्षात आलं, देव पळत आले आणि काय केलं, द्रौपदीची सगळी साडी त्या दुःशासनाने ओढली. द्रौपदीची साडी संपणार, भगवंताने आपला पितांबर त्या ठिकाणी जोडला आणि सांगितलं, दुःशासना आता याला हात लावशील तर जळून खाक होशील. दुःशासन घाबरला आणि मागे सरकला. अनेक प्रकारचे संकट द्रौपदीच्या जीवनामध्ये आले. ज्यावेळेस महाभारताचं युद्ध झालं, पांडवांचा विजय झाला, कौरवांची हार झाली. पांडवांचा विजय झाल्यामुळे सगळेजण आनंदात होते. ढोल तुतारी वाजून सगळेजण आनंद साजरा करत होते. पण त्या युद्धभूमीवरती अनेक प्रेत आत्मा पडलेल्या होत्या त्या युद्धामध्ये. कारण कौरवांची हार झालेली होती. अनेक जण पडलेले पाहिलं तिथं. त्या ठिकाणी अनेक प्रेत पडलेली होती. पण सगळी प्रेत एका बाजूला, एका प्रेतावरती सगळे कावळे गिधाड सगळी जण त्या प्रेताची लचके तोडून खात होती. अश्वत्थामाने पाहिलं आणि अश्वत्थामा तिथं आला. ते कोण आहे हे देखील ओळखायला येत नव्हतं. अश्वत्थामा विचारतोय, सगळी जे काही कावळे गिधाड सगळे आहेत सगळी लचके तोडून खात होती. तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, दुर्योधन होता. पाहिलं, दुर्योधनाला ओळखलं अश्वत्थाम्यानं. अश्वत्थामा म्हणतो, दुर्योधना, तुझी अशी अवस्था मी नाही पाहू शकत तुला या अवस्थेमध्ये. त्या पांडवांची जी जीत झाली ना ती मी नाही पाहू शकत. तुला या अवस्थेमध्ये देखील मी नाही पाहू शकत. दुर्योधना, तुझी शेवटची इच्छा काय आहे ती सांग, मी ती इच्छा पूर्ण करतो. दुर्योधनाने सांगितलं, जायचं आणि त्या पाच पांडवांचा वध करायचा, एवढीच माझी शेवटची इच्छा आहे. दुर्योधना, तुझा जीव जाईपर्यंतच मी ती इच्छा तुझी पूर्ण करून येतो. पण देवाला सगळं काही कळत होतं. देवाच्या लक्षात आलं की यांच्यावरचं संकट अजून निवारलेलं नाही. म्हणून भगवंतानं काय केलं की जे काही 5 पांडव होते त्यांना आपल्या सोबत घेतलं आणि एका दूर जागेवरती घेऊन त्यांना गेले, दूर शेतामध्ये गेले. भगवंतानं पाहिलं की यांच्यावरचं संकट अजून टळलेलं नाही. त्या दिवशी रात्री त्या अश्वत्थाम्याला वाटलं की ते 5 पांडव झोपलेले आहेत. अश्वत्थाम्याने आपल्या हातामध्ये तलवार घेतली. दुर्योधनाला वचन देऊन आला की 5 पांडवांना मी मारूनच येणार. हातामध्ये तलवार घेतली आणि निघाला वेगानं अश्वत्थामा. वेगानं पळतोय, रात्र झालेली होती. एवढ्या वेगानं अश्वत्थामा पळतोय की त्या पांडवांना मारायचं होतं. वेगात आला आणि पांडवांच्या त्या दरबारामध्ये शिरला. त्या अश्वत्थाम्याला वाटलं की इथं 5 पांडव झोपलेले आहेत. पण तिथं 5 पांडव नव्हते, त्यांचे 5 मुलं होती. पहिल्या अश्वत्थाम्याच्या लक्षात आलं, हीच ती 5 पांडव आहेत. त्यांना आई सुद्धा म्हणता आलं नाही पाहिजे असा यांचा मी वाद करणार. अश्वत्थामा आज शिरला. सप 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 अश्वत्थाम्यानं गाठ चालू केली. त्या मुलांना आई देखील म्हणता आलं नाही आणि त्या मुलाची वाट केली. अश्वत्थामा निघून गेला. द्रौपदी माता खाली झोपलेल्या होत्या. खाली ओलं लागलं त्यांना अंगाला. पाहिलं चाचून काय आहे तर रक्ताचा पाट वाहत आलेला होता खाली. पाहिलं द्रौपदी मातेनं, अरे हे रक्त कोणाचं आहे? उठून पाहताय तर आपली जी 5 मुलं होती साईडला पडलेली मुंडकी पाहिली. द्रौपदीनं हातामध्ये घेतली. द्रौपदी माता म्हणतात, बाळा एकदा तरी आई म्हणे एकदा. अश्वत्थाम्यानं असा वार केला होता की लेकराला आई सुद्धा म्हणता आली. द्रौपदी म्हणते, बाळा एकदाच आई म्हणे एकदाच, बाकी इच्छा काहीच नाही. द्रौपदी पाहते, देवा मला हे स्वप्न तर पडत
ही सत्य आहे की मी स्वप्नात पाहते काहीच कळेना झालं. द्रौपदी माता रडताय, हंबना फोडून रडताय. द्रौपदी माता पाहिले की आपल्या 5 पुत्रांचा वध त्या अश्वत्थाम्यानं केला. अश्वत्थामा निघून गेला. जसा पाण्याचा पाट वाहना तसं रक्त वाहत होतं. पूर्ण रक्तात त्या नाहून निघाल्या द्रौपदी माता. अर्जुनापर्यंत ही बातमी गेली. अर्जुन पळत आला आणि द्रौपदी मातेला म्हणला, अर्जुन कोणी केलं हे सगळं? सांगितलं, अश्वत्थाम्यानं आपल्या पुत्रांचा वध केला. जसा रथ हाकला तसेच ते अश्वत्थाम्याच्या मागे लागले, गेले, धरला अश्वत्थामाला आणि रथाच्या चाकाला बांधला आणि फरफडत ओढत द्रौपदी समोर आणून उभं केलं. सगळे अंग शिरून निघलं होतं. त्या अश्वत्थाम्याचं सगळं अंग सोडून निघलंय. इतक्या वेदना त्या अश्वत्थाम्याला होत आहे. पाहिलं, द्रौपदी समोर आणून उभं केलं. द्रौपदी सांग, या अश्वत्थाम्याला मी काय शिक्षा देऊ? तू म्हणशील ती शिक्षा या अश्वत्थाम्याला मी द्यायला तयार आहे. पण द्रौपदीचं अंतकरण हे आईचं अंतकरण होतं. द्रौपदी माता म्हणतायत, स्वामी याला सोडून द्या. कोणी म्हणाल का आपल्या 5 पुत्राचा वध केला, तरी देखील द्रौपदी माता म्हणतात, स्वामी याला सोडून द्या. सोडून का द्यायचं? तर माझी जी अवस्था झाली, एका मुलाला मारल्याच्या नंतर आईची अवस्था जी होते, माझी जी अवस्था झाली ना, ती अवस्था त्याच्या आईची व्हायला नको. त्याच्यासाठी त्याला सोडून द्या स्वामी. द्रौपदी, मी असं नाही सोडू शकत त्याला. तू सांग, याला काहीतरी शिक्षा झालीच पाहिजे. याने 5 पुत्राचा वध केलाय, काहीतरी शिक्षा याला झाली पाहिजे. त्यावेळेस अर्जुनानं काय केलं? अश्वत्थाम्याच्या इथे एक मणी होता, तो मणी काढून घेतला आणि अश्वत्थाम्याला तसंच सोडून दिलं. तो मणी म्हणजे अश्वत्थाम्याचा जीव होता. अश्वत्थामा म्हणायचा, हा मणी काढण्यापेक्षा मला जर मारलं असतं ना तर खूप बरं झालं असतं, खूप चांगलं झालं असतं. तो मणी काढून घेतला आणि अश्वत्थाम्याला पाठवून दिलं. अनेक प्रकारचे संकट द्रौपदी मातेवरती आले आणि त्यांच्याच कुलातले राजा परीक्षिती. शुकदेव महाराजांना जर कथा दिली, पण या कथेसाठी एक चांगला वक्ता पाहिजे, चांगला श्रोता पाहिजे, म्हणून राजा परीक्षितींना तयार केलं. राजा परीक्षिती तयार झाले कथा ऐकणार. आणि एक दिवस पाहताय तर काय, एक गाय, एक बैल आणि एक काळा पुरुष. तो काळा पुरुष त्या गायीला आणि त्या बैलाला मारतोय. पाहिलं राजा परीक्षितीनं आणि तिथे गेला. तिथे गेल्याच्या नंतर पाहतायत तर काय, तो काळा पुरुष त्या गायीला आणि बैलाला मारत होता. ती गाय म्हणजे पृथ्वी आणि तो बैल म्हणजे धर्म होता. तो काळा पुरुष त्यांना मारत होता. राजा वेगामध्ये आला, रागामध्ये आला आणि त्या काळा पुरुषाला मारणार. त्यानं राजाला शरण आला आणि सांगितलं, मला मारू नका. राजा परीक्षितीने सांगितलं, तुम्हाला या राज्यातून निघून जावं लागेल, इथं थांबू देणार नाही. या राज्यातून तुम्हाला निघून जावं लागेल. म्हणे मी निघून जातो, पण मला तुम्ही काहीतरी एखादं ठिकाण द्या, त्या ठिकाणी मी जातो. त्यावेळेस राजा परीक्षितीने त्या कलीला 4 ठिकाणं दिली. अरण्यामध्ये गेला. अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर राजा पाहतोय शिकाराच्या शोधेमध्ये आहे राजा शिकार शोधतोय, पण शिकार काही सापडत नाही. राजा विचार करतोय, अरे आज मला असं का झालं असेल? कारण राजा परीक्षितीनं अनितीनं आणलेला टोप डोक्यामध्ये घातला होता. जरासंधाचा टोप राजा परीक्षितीनं डोक्यामध्ये घातलेला होता. राजा शोधत आहे शिकारीच्या, पण शिकार काही सापडत नाही. रखरख असं ऊन पडलेलं आहे. तहानेनं व्याकुळ झाला राजा. इकडे तिकडे पाहतोय, कुठे सरोवर आहे का, पण कुठेच काही दिसलं नाही. राजाने पाहिलं, एका महात्म्याचा आश्रम दिसला. राजा तिथे आला आणि महात्म्याला नमस्कार केला. गुडघे टेकून बसला आणि महात्म्याला नमस्कार करतोय राजा. महात्मा, मी राजा परीक्षिती, या राज्याचा मी राजा परीक्षिती
इथे पाणी आहे का पिण्यासाठी? राजा वारंवार नमस्कार करतोय महात्म्याला, पण महात्मा ध्यानस्थ बसलेले होते. राजा वारंवार नमस्कार करतोय. महात्मा, या राजाचा मी राजा परीक्षित आलोय. पण महात्मा डोळे उघडायला तयार नाहीत. महात्मा ध्यानस्थ होते. परीक्षिती राजाला राग आला आणि रागाच्या भरामध्ये उठला. तंतन करत एक मेलेला साप उचलला, महात्म्यांच्या गळ्यामध्ये टाकला. महात्म्यांच्या गळ्यामध्ये साप टाकला आणि राजा परीक्षिती जोरजोरात हसू लागला. राजा परीक्षिती हसतोय. आनंद झाला. महात्म्यांच्या गळ्यामध्ये मेलेला साप अडकवला आणि राजा परीक्षिती आपल्या स्वगृही निघून गेला. तेवढ्यामध्ये तिथे शमीक ऋषींचे मुलगा शृंगी, त्यांचं आगमन झालं. शृंगी ऋषी या ठिकाणी आले. पाहताय महात्मा ध्यानस्थ आहेत. महात्म्यांच्या गळ्यामध्ये मेलेला साप अडकवला. राजा परीक्षितीला आनंद झाला. महात्म्यांच्या गळ्यामध्ये मेलेला साप अडकवलेला आहे. राजा आपल्या स्वगृही निघून गेला. महात्मा ध्यानस्थ बसलेले होते. पाहिले शृंगी ऋषीनं. शृंगी ऋषी आपल्या वडिलांच्या जवळ येतात. जवळ आल्याच्या नंतर पाहतात वडिलांकडे. पाहिलं आपल्या पित्याच्या गळ्यामध्ये मेलेला साप अडकवलाय. रडायला सुरुवात केली. बाबा, हा साप कुणी तुमच्या गळ्यामध्ये अडकवला? शृंगी ऋषी रडतायत. महात्म्यांच्या समोर बसले आणि जोरजोरात रडायला सुरुवात केली की बाबा, हे फार वाईट झालं. हे कुणी केलं की तुमच्या गळ्यामध्ये मेलेला साप अडकवला? शृंगी ऋषींना राग आला. शृंगी ऋषींनी शाप दिला की ज्या कोणी पुरुषांनी माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये मेलेला साप अडकवला असेल, त्याला 7 दिवसामध्ये तक्षक नावाचं सर्प येऊन दंश करेल. शाप दिला. समोर बसले आणि रडायला लागले. महात्मा समाधीतून उठले आणि आपल्या मुलाकडे पाहतायत. मुलाच्या तोंडावरून हात फिरवतायत. बाळ, का रडतोस तू? बाबा, समोर तोंड कर. बाबा, तुमच्या गळ्यामध्ये कुणीतरी मेलेला साप अडकवला. ते मला सहन झालं नाही, म्हणून मी रागाच्या भरामध्ये त्याला शाप दिला की तक्षक नावाचा सर्प येऊन 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होईल आणि तक्षक नावाचा सर्प दंश करेल, असा मी शाप दिला. बाळ, हे फार वाईट केलंस तू. महात्मांनी डोळे झाकले आणि पाहिलं की आपल्या आश्रमामध्ये कोण आलं होतं. तर समोर राजा परीक्षितचं चित्र आलं आणि सांगितलं, बाळ, हे फार वाईट केलंस तू. असा शाप द्यायला नव्हता पाहिजे. बाळ, जग जर आग झालं तर आपण पाणी व्हायचं असतं. आगीचं उत्तर आगीने द्यायचं नसतं. आता एक काम कर, जा आणि त्या राजाला जाऊन सांग की तुझ्या दिवसाचे फक्त 7 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तू तुझ्या उद्धारासाठी लाग. शृंगी ऋषी राजा परीक्षितीकडे गेला. राजा परीक्षितीला पाहिलंय. महात्माला नमस्कार केला आणि नमस्कार करून महात्मा म्हणतायत, राजा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली की मी असा शाप तुला दिलेला आहे. तू माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये मेलेला साप अडकवला आणि तो वियोग मला सहन झाला नाही. मी तुला शाप दिला की 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करेल. आता तू तुझ्या उद्धाराचं काहीतरी कर. शृंगी ऋषी परत आपल्या स्वगृही आले. राजा परीक्षिती विचारामध्ये विचारग्रस्त आहे. राजा परीक्षितांना आपल्या हातातलं धनुष्य त्यागले. सर्व राज्याचा त्याग केला आणि परीक्षिती राजा विचारामध्ये गंगेच्या तटावरती फिरू लागले. विचारामध्ये, आता मला माझ्या जीवनाचा उद्धार करायचा आहे. माझ्या जीवनाचा उद्धार कसा होईल या विचारामध्ये राजा परीक्षिती आहेत. तेवढ्यामध्ये तिथे शुकदेवांचं आगमन झालं. शुकदेव महाराज आले. राजा परीक्षिती विचारामध्ये
शुकदेवांना पाहिलं आणि राजांनी गुडघे टेकून शुकदेवांना नमस्कार केला. समोर तोंड पुढे गुडघे टेकून शुकदेवांना नमस्कार केला राजा परीक्षितीनं. शुकदेवजी, माझ्या हातून खूप मोठी चूक घडली की मी एका साधू महात्म्याच्या गळ्यामध्ये मेलेला साप अडकवला. फार मोठी चूक मी केलेली आहे. मला माझ्या जीवनाचा उद्धार करायचा आहे. त्यामुळे शुकदेव महाराज सांगतायत, राजा निश्चिंत राहा, काळजी करू नको. आता मी तुला तुझ्या उद्धारासाठी एक गोष्ट सांगणार आहे. फक्त तू ते गोष्ट एक करायची. तुला जर वाटत असेल तुझ्या जीवनाचा उद्धार व्हावा तर तू एकच काम करायचं. शुकदेव सांगतायत राजाला, राजा, या जगाचं देखील असंच झालेलं आहे. हे जग याच दुःखामध्ये बुडालेलं आहे, याच संसारामध्ये गुरफटलेलं आहे की या जगाला कळत नाहीये की मी काय केलं पाहिजे. शुकदेव सांगतायत राजाला, हे जग देखील असंच आहे. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना
निश्चिंत राहा, काळजी करू नको. मी तुला असं दिव्य ज्ञान देणार आहे की हे ज्ञान तुझं कल्याण करेल. पण कलियुगात भविष्यात जी लोक या शास्त्राला ऐकतील त्याचं देखील कोटी कल्याण होईल असा अभय दिला आणि सर्वांनी शुकदेवांना वंदन केलं. बोलिये शुकदेव महाराज की जय. या सुंदर जातीसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा.